नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खमंग चकलीची भाजणी तयार करणार आहोत 1 किलोच्या प्रमाणामध्ये। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, काही टिप्स पण देणार आहे मध्ये मध्ये। तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशी भाजणी तयार केल्यामुळे चकली एकदम अशी खुसखुशीत होते। तर मग आपण पार्ट 1 मध्ये चकलीची भाजणी तयार करणार आहोत आणि पार्ट 2 पण करणार आहे, त्यामध्ये आपण चकली तयार करणार आहे। तर चकली अजिबात तेलकट होत नाही अशा पद्धतीमध्ये मी चकलीची भाजणी आणि त्यापासून बनणारी चकली दाखवणार आहे। तर आपण पार्ट 1 मध्ये चकली भाजणी कशी तयार करायची ते बघणार आहोत आणि पार्ट 2 मध्ये चकलीची भाजणी दळून आणली ते दाखवणार आहे, मी कशी दळून आणली ते आणि त्यापासून कशी चकली तयार केली आहे। तर पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही पण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर मग आता बघूया, चला चकली भाजणीला काय काय साहित्य लागतं ना ते बघूया। आता आपण अशी खमंग अशी 1 किलो प्रमाणामध्ये चकली भाजणी तयार करणार आहोत। त्यासाठीचं एकदम परफेक्ट साहित्य घेतलेलं आहे मी। वजनी प्रमाण म्हणाल तर पूर्ण 1 किलो बरोबर परफेक्ट भरतं हे। तर आपण इथं 1 किलो चकली भाजणीसाठी अर्धा किलो मी इथं वाडा कोलम तांदूळ घेतलाय आणि मी नेहमी कपडा ओला करायचा, गच्च पिळायचा आणि डाळी पुसून घ्यायच्या सर्व। सिटीमध्ये प्रॉब्लेम येतो शहरामध्ये डाळी धुवून वाळवायला, त्यामुळं ही पद्धत एकदम म्हणजे बरी पडते, म्हणून मी याच प्रकारे करते दरवेळेस। तर अर्धा किलो आपण इथं वाडा कोलम तांदूळ घेतलाय, तुम्ही इथं राशनचा तांदूळही वापरू शकता। त्यासाठी अर्धा किलो तांदूळ घेतला, त्यासाठी आपल्याला हरभरा डाळ पाव किलो घ्यायची आहे आणि मूग डाळ 125 ग्रॅम, उडीद डाळ 125 ग्रॅम, साबुदाणे पण आपल्याला 125 ग्रॅमच घ्यायचे आहेत। पोहे 20 ते 25 ग्रॅम भरतात एवढे, तर तेवढे घ्यायचे मी अंदाजानेच घेतले। 20 ते 25 ग्रॅम आपल्याला इथं धन घ्यायचंय, अख्खं धन, आणि 10 ग्रॅम आपल्याला इथं जिरे घ्यायचे। हे दोन स्किप करायचं, धन आणि जिरं स्किप करायचं नाही शक्यतो, ते भाजणीमध्ये आलंच पाहिजे, त्यामुळे खमंग भाजणी तयार होते। तर आपण आता सगळं साहित्य मस्त असं खमंग असं भाजून घेऊया। तर इथं कढई गरम करायला ठेवली आहे, तुमच्याकडे लोखंडाची असेल तर तुम्ही लोखंडाची वापरू शकता। लोखंडी कढईमध्ये आणखीन छान होते भाजणी। तर सर्वात आधी तर आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे, अजिबात चिकट होणारा, म्हणजे भात चिकट अजिबात होत नाही ना असा तांदूळ आपल्याला इथं घ्यायचा आहे। स्टार्टिंगला 2 मिनिट गॅस फुल ठेवायचा, तांदूळ आणि कढई छान गरम होईपर्यंत 2 मिनिट गॅस फुल ठेवायचा इथं। आता 2 मिनिट झाले, गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छान तांदूळ भाजून घ्यायचे लाल रंगावरती। अजिबात घाई करायची नाही चकलीची भाजणी भाजताना, चकलीची असू देत किंवा थालीपीठाची भाजणी, तर ती छान मंद गॅसवरच भाजायची, म्हणजे अशी खमंग भाजणी तयार होते आणि चकली पण अशी खुसखुशीत तयार होते आपली। तर आता लाल रंगावरती येईपर्यंत मी भाजून घेते आणि किती वेळ लागला ते पण सांगते तुम्हाला। तर बघू शकता आपले तांदूळ छान लाल रंगावरती आलेत आणि मला एकूण 6 ते 7 मिनिट लागले भाजण्यासाठी। आणि तांदूळ बघा असा वाजतोय छान, असा मस्त असं वाजला पाहिजे कढईमध्ये, म्हणजे असे एकदम असे भाजणी म्हणजे चकली आपली अशी छान खुसखुशीत होते। आता भाजले, आपण काढून घेऊया। तर आपल्याला काढताना असं कपड्यावरती एखाद्या भांड्यात कपडा टाकायचा आहे, कॉटनचा, सुती, तर अशा याच्यामध्ये काढायचं आहे आपल्याला सर्व पदार्थ एकत्र काढले तरी चालतात। तर काढून घेऊया आता। बघू शकता असं छान आवाज येतोय, मस्त छान लाल रंगावरती एक सारखे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तांदूळ आणि सर्वच पदार्थ। तर सेकंडला आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे भाजून। हरभऱ्याच्या डाळीला सुद्धा स्टार्टिंगला आपल्याला 2 मिनिट गॅस फुल ठेवायचा आहे डाळ गरम होईपर्यंत, म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही। आणि नंतर आपल्याला मीडियम गॅसवरती भाजायची आहे 2 मिनिटाच्या नंतर। डाळ पण मी तशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओल्या कपड्यांनी पुसून आणि फॅन खाली सुकून घेतली आहे, म्हणजे जी काही थोडीफार धूळ असते तर ती निघून जाते। तर 2 मिनिट झाले, डाळ आपली अशी गरम झाली आहे छान। आता मध्यम गॅस करायचा
आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छान लाल रंगावरती येईपर्यंत डाळ भाजून घ्यायची आहे। तर बघू शकता डाळ पण आपली छान लाल रंगावरती भाजून घेतली मी, खरपूस अशी भाजली। मग आता ही पण तांदूळावरतीच आपल्याला काढून घ्यायची आहे। तर हे बघा तांदूळावरती काढून घेतली आहे। आपल्याला इथं मुगाची डाळ टाकून घ्यायची। आता सर्व पदार्थ सिंगल सिंगल भाजा, म्हणजे छान एकसारखे भाजले जातात। प्रत्येक साहित्याची क्वालिटी जरा वेगळी असते, त्यामुळं क्वालिटी म्हणजे चिकटपणा वगैरे वेगवेगळा असतो प्रत्येकाला। आता मुगाची डाळ ही चिकट नसते, त्यामुळं मुगाची डाळ आधी शेकायची। आता मुगाची डाळ पण आपल्याला लाल रंगावरती इथं शेकून घ्यायची आहे। तर मुगाची डाळ आपली छान लाल रंगावरती आली आहे, हे बघा छान लाल भाजली मस्त अशी खरपूस। आता ही पण काढून घेते मी। आता आपल्याला उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे। उडदाची डाळ पण आपल्याला छान लाल रंगावरती भाजून घ्यायची आहे। उडदाची डाळ पण आपली छान लाल रंगावरती भाजून झाली आहे। आता ही पण काढून घेऊया। तर आपल्याला आता पोहे भाजून घ्यायचे। आधी पोहे छान लाल रंगावरती इथं भाजून घ्यायचे। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। आता खूप जास्त फुल गॅस करू नका, नाहीतर करपून जातील पोहे, कारण पोहे एकदम हलके असतात। तर आपले पोहे पण छान लाल रंगावरती आले इथं बघू शकता। असे मस्त असे खुडखुड वाजताय मस्त कढईमध्ये, असेच वाजले पाहिजे। प्रत्येक पदार्थ हा छान खरपूस असा भाजून घ्यायचा, म्हणजे गिरणीमधनं तो एकदम असा बारीकसा दळून येतो, अजिबात असा जाड राहत नाही। एकतर आता पावसाचे आणि थंडीचे असे मिक्स दिवस असतात, त्यामुळं बारीक होत नाही गिरणीमध्ये पटकन, त्यामुळं छान असे खमंग भाजून घ्यायचे सर्व पदार्थ। आता आपण पोहे काढून घेऊया। तर आपण इथं आता कढईमध्ये साबुदाणे टाकून घेतले। आता हे पण आपल्याला छान फुगेपर्यंत, म्हणजे असे छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे, फुल गॅस वरती भाजू नका साबुदाणे। आपला साबुदाणा इथं छान लाल रंगावरती आलाय बघू शकता तुम्ही, आणि असं छान फुगलाय, असं मस्त डबल झालाय फुगून। आता काढून घेऊया। तर बघू शकता कढई अशी खराब झालीये, हेच कारण आहे सगळ्यात शेवटी साबुदाणा भाजण्याचं। साबुदाणा असा चिकट असतो, त्यामुळे सर्वात शेवटी साबुदाणा भाजायचा। आता अख्खे धने ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। तर धने आपल्याला 25 ते 30% भाजले की यामध्ये जिरं टाकून घ्यायचंय लगेच। गॅस कमीच ठेवलाय मी। छान सुगंध येईपर्यंत आणि थोडासा धूर निघायला पाहिजे, तेव्हा छान असं खमंग भाजणी सुगंध येतो। जिरं पण टाकून घेऊया आणि गॅस बंद करायचा आहे इथं। आता बंद गॅसवर आणि गरम कढईमध्येच आपल्याला इथं धन आणि जिरे असे छान खमंग भाजून घ्यायचे आहे। गरम कढईमध्ये बरोबर भाजले जातात, कारण भरपूर हीट असते कढई। अशी बघा तुम्ही तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल अशी वाफ येते, आणि सुगंध तर एवढा छान येतोय ना। आता काढून घेऊया भाजणीवरतीच। तर बघू शकता काढून घेतलंय। असं कपड्यावर टाकल्यामुळं ओलसरपणा येत नाही खालून भाजणीला, आणि भाजणी ओली होत नाही, म्हणून कपड्यावरच टाकायची शक्यतो भाजणी। आता हे मिक्स करायचं सर्व, आणि थंड झालं की पूर्ण थंड करायचं आहे। अजिबात अशी गरम भाजणी तुम्ही दळायला देऊ नका। आणि बारीक आपण गव्हाचं पीठ जसं दळून आणतो ना, तसंच आपल्याला भाजणी पण दळून आणायची आहे बारीक, एकदम फाईन पावडर झाली पाहिजे भाजणीची। आता थंड करते आणि गिरणीतनं दळून आणायची आपल्याला ही। तर हा मी पार्ट 1 मध्ये दाखवणार आहे, आणि पार्ट 2 मध्ये दळून आणलेली भाजणी आणि त्यापासून केलेली तयार चकली, असं मी पुढचा व्हिडिओ तयार करणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ना, त्यामुळे। आता थंड करते आणि गिरणीतनं बारीक अशी दळून आणते। तर आपली इथं अशी मस्त छान अशी खमंग भाजणी तयार करून घेतली मी, भाजून घेतली आहे। तुम्ही तर पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल। भाजणी कशी मी भाजते ते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, म्हणजे तुमची भाजणी पण माझ्या भाजणी सारखीच होईल, एकदम अशी खमंग, आणि त्यापासून पण चकली छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल। तर मग रेसिपी तर आता आवडलीच असेल, त्यामुळे लाईक करा, आणि पार्ट 2 येईलच तुम्हाला। हा पार्ट 1 मी दाखवलाय तुम्हाला, तर पार्ट 2 येईलच, तो पण तुम्ही बघा। तर मग चकलीच्या भाजणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका,
रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय आणि दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।